हे तुम्ही ब्लेंडरनी सुद्धा करू शकता, पण हाताने करायला मज्जाच वेगळी वाटते। प्रत्येक सावित्रीची ही सगळ्यात आवडती स्टेप असणार आहे। मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांनाच असं कुंकू लावायला आवडत असणार आहे। माझा गजरा माळायचा राहून गेला होता, त्यामुळे मी पूजेसाठी आल्यावर सगळ्यात आधी गजरा घेतला आणि ही माझी साडी बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही साडी अक्षरशः 10 वर्ष जुनी साडी आहे। माझ्या पहिल्या संक्रांतीची ही साडी आहे। मी ही साडी स्वामिनी पुणे येथून घेतली होती। प्युअर सिल्कची असल्यामुळे याची जी शाईन आहे अगदी तशीच्या तशी आहे। हे बघितलं किती आयब्रोज वाढलेत माझे। ते 7 दिवस झाले मी खूप प्रयत्न करते, आज जाईल उद्या जाईल करायला, पण हिम्मतच होत नाही। कंटाळा मला अजिबात नाही, मला फार आवडतं। फेशियल म्हटलं की मी लगेच चटकन उठते आणि करायला जाते, पण आयब्रोज म्हटलं की फार जीवावर येतं। आज दिवसभर मी प्रयत्न करते, आता जाईल। संध्याकाळ व्हायला लागली तरी अजून माझा आयब्रोजचा पत्ता नाही, पण खास मी तुमच्यासाठी नक्कीच करून येणार आहे, कारण मला उद्या वटपौर्णिमेसाठी तुम्हाला एक खास व्हिडिओ दाखवायचा आहे। अगदी साधा मेकअप वटपौर्णिमेसाठी आणि एक हेअरस्टाईल मला तुम्हाला दाखवायची, त्यामुळे मला आयब्रोज करणं खरंच खूप मस्त आहे। नमस्कार, मी रुचिरा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत करते। आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला अगदी झटपट मेकअप करून दाखवणार आहे। मी पिलग्रिम्स वरून काही प्रोडक्ट्स मागवले होते, जे की ऑफरला होते। बाय वन गेट वन फ्री अशी ऑफर होती, तर त्यामध्ये मी बरेचसे असे मेकअपचे प्रोडक्ट्स मागितले होते। त्यातले अगदी काही म्हणजे लिपस्टिक, कॉम्पॅक्ट पावडर आणि बीबी क्रीम, ह्या 3 वस्तूंवर मी तुम्हाला मेकअप दाखवणार आहे। पिलग्रिम वरून मला मॉइश्चरायझर मिळालं, शिवाय बीबी क्रीम मला खूप आवडलं, त्यांचं खूप हलकं आहे, लावताना तुम्हाला सहज जाणवेल की खूप हलकं आहे, पटकन अप्लाय होतं आणि बऱ्यापैकी टिकतं ते। म्हणजे एक साधारण 4 तास तरी ते राहू शकतं। त्यानंतर मला कॉम्पॅक्ट पावडर थोडंसं बरं वाटलं, बाकी ब्रँड्स मग त्यापेक्षा जास्त छान त्यांच्या कॉम्पॅक्ट पावडर आहेत। आणि लिपस्टिक्स मला त्यांच्या फार आवडल्या। मी लिक्विड लिपस्टिकचा एक 4 शेडचा एक मला पूर्ण असं किट मिळालं त्यांचं, तर ते ऑफरमध्येच होतं, त्यामुळे अर्थातच त्याची साईज छोटी आहे, पण लवकर संपेल ते, पण छान आहे, त्याचा रिझल्ट छान आहे, शेड छान आहेत। तर चला तर मग बघूया आपण की आज वटपौर्णिमा आहे आणि मला तुम्हाला एकदम झटपट होणारा असा मेकअप दाखवायचा आहे। शिवाय पिलग्रिम वरती मी तुम्हाला रिव्ह्यू सुद्धा देतीये। मेकअप असा मला करायचा की जो खूप हेवी पण नाही वाटला पाहिजे आणि पटकन होईल आणि छान अशी मी दिसली पाहिजे पूर्ण लुकमध्ये, ओव्हरऑल लुकमध्ये। आणि हेअरस्टाईलचं म्हणताल तर मी हेअरस्टाईलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीये, कारण बन हेअरस्टाईल आहे आणि मी ऑलरेडी आता तुमच्या समोर हेअरस्टाईल करून बसली आहे, त्यामुळे मी लिंक पाठवते, त्या लिंकवरून तुम्ही बन कसा घालायचा अगदी घरगुती पद्धतीने ते तुम्ही बघू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी माझे डार्क सर्कल्स हाईड करणार आहे। मी कुठलंही कलर करेक्टिंग वापरलं नाहीये, मी माझ्या स्किन टोनपेक्षा डार्कर स्किन टोनचं कन्सिलर वापरलं आहे। त्यानंतर तर हे पिलग्रिमचं बीबी क्रीम आहे, तर हे मी आता वापरणार आहे। मला खरंच खूप आवडलं, यामध्ये 3 शेड्स होत्या त्यांच्या, म्हणजे डार्क कलरचं, मीडियम कलरची आणि थोडीशी लाईट शेड होती, तर मी मीडियम टोनचं घेतलं आहे। तर मी आधी माझ्या हातावर घेतलं हे। आपण आधी आपल्या चेहऱ्यावरती सगळीकडे असे स्पॉट द्यायचे। एखाद्या छोट्या फंक्शन साठी छान आहे। आता मला फक्त वडाची पूजा करायला जायचं आहे। आता हे जे मी माझ्या चेहऱ्यावरती स्पॉट दिलेले आहेत, जे की चाळणीसारखे दिसत आहेत, तर ते आता आपण स्प्रेड करूयात। अगदी हलक्या हाताने करायचंय। गरज वाटली तर तुम्ही जिथे जिथे ज्या पोर्शनला गरज वाटते ना स्पॉट द्यायची, तिथे तुम्ही देऊ शकता। हे तुम्ही ब्लेंडरनी सुद्धा करू शकता, पण हाताने करायला मज्जाच वेगळी वाटते। मला हाताने ब्लेंडिंग करताना जाणवत आहे की सहज हे क्रीम सगळीकडे लावल्या जात आहे, खूप हलका आहे, माझी स्किन सुद्धा ग्लो करते, तुम्ही बघताय। झटपट मेकअप होण्यासाठी अगदी बेस्ट आहे।
ज्यावेळी आपल्याला अगदी सिंपल मेकअप हवा असतो, म्हणजेच नो मेकअप लुक हवा असतो, त्यासाठी हा पर्याय अगदी योग्य आहे. बीबी क्रीम लावून झाल्यानंतर मी पिलग्रीमचीच कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहे. कॉम्पॅक्ट पावडरचं पॅकेजिंग मला यांचं फार आवडलं. कॉम्पॅक्ट पावडरचा पफ मला फारसा आवडला नाही. त्यांच्या पफने व्यवस्थित कॉम्पॅक्ट पावडर मला लावता आली नाही. त्यापेक्षा दुसरा सॉफ्ट पफ घेतला तर कॉम्पॅक्ट पावडर सगळीकडे चांगल्या पद्धतीने लावता येईल. हेच एकमेव कारण की मला कॉम्पॅक्ट पावडर आवडली नाही. पण जर पफ वेगळा वापरला तर नक्कीच रिझल्ट चांगला मिळतोय. त्यामुळे तुम्ही जर पिलग्रीमची कॉम्पॅक्ट पावडर घेतली तर पफ दुसरा वापरा. यानंतर मी डायरेक्ट मस्करा वापरत आहे, कारण मला मेकअप नॅचरल लुक हवा आहे, म्हणजेच नो मेकअप लुक हवा आहे. म्हणून मी आय शॅडो आणि आयलायनरची स्टेप स्किप केली आहे. पण तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही आय शॅडो लाईट ब्राऊन किंवा लाईट पिंक कलरचे लावू शकता. मस्करा नंतरची नेक्स्ट स्टेप म्हणजे काजळ. आपल्या सगळ्यांच्याच आवडीची स्टेप. काजळ लावल्याने कसं मेकअप पूर्ण झाल्यासारखा दिसतो आणि शिवाय आपले डोळे सुद्धा पाणीदार दिसतात आणि थोडेसे मोठे दिसतात. त्यामुळे मला काजळ लावायला फार आवडतं. अगदी जर चेहरा मोठा असेल आणि डोळे छोटे असतील तर तुम्ही अगदी बारीक काजळ लावलं तरी सुद्धा छान दिसेल. पण ही स्टेप नक्की करा. काजळ नंतर मी वापरत आहे पिलग्रीमची मॅक लिपस्टिक, जी की लिक्विड आहे आणि तिचा शेड नंबर आहे 07 पिंक किसेस. ही स्टेप करत असताना माझ्याकडून चुकून व्हिडिओ शूट करायचा राहून गेला. माझ्या 2 छोट्या मुली आहेत, त्यांच्या मस्तीमध्ये व्हिडिओ शूट करताना क्लिक करायचं राहून गेलं आणि पूर्ण मेकअप झाल्यावर, माझी वटपौर्णिमा झाल्यावर हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे फक्त लिपस्टिकचा व्हिडिओ मी रिशूट केला आहे, त्यासाठी खरंच खूप सॉरी. लिपस्टिक नंतर आयब्रोज डिफायनिंग करायचं आहे. आयब्रोज डिफायनिंग करताना दोन्ही आयब्रोचा शेप हा सारखा दिसायला हवा. आपण ज्या कुठल्या कलरनी, म्हणजेच डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक कलर किंवा दोन्ही कलर मिक्स करून जर तुम्ही आयब्रोज डिफायनिंग करत असाल तर दोन्ही आयब्रोजचा कलर हा सारखाच दिसला पाहिजे. आपला आयब्रोजचा पॉइंट व्यवस्थित दिसला पाहिजे आणि जास्त लेंथ वाढवायची गरज नाही. अगदी थोडीशी वाढवली तरी चालेल, पण खूप वाढवली तर ते आर्टिफिशियल दिसतं. त्यामुळे ही स्टेप अगदी काळजीपूर्वक करा. वटपौर्णिमेची सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे कुंकू. आपण जर सिंदूरच्या जागी जर कुंकू लावलं तर खरंच खूप गोड दिसतं, खूप छान दिसतं ते. प्रत्येक सावित्रीची ही सगळ्यात आवडती स्टेप असणार आहे. मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांनाच असं कुंकू लावायला आवडत असणार आहे. खूप छान वाटतं ते. तुम्ही बऱ्याच जणींनी ट्राय केलं असेल आणि ज्यांनी ट्राय केलं नसेल त्यांनी नक्कीच ट्राय करून बघा. अशा प्रकारे या कुंकवाच्या स्टेप नंतर माझा वटसावित्रीचा लुक पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. अगदी नो मेकअप लुक आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा गजरा माळायचा राहून गेला होता, त्यामुळे मी पूजेसाठी आल्यावर सगळ्यात आधी गजरा घेतला आणि माझ्या हेअरस्टाईलला तो लावला. या हेअरस्टाईलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ही आहे जिजामाता बाग, जिथे आहे वडाचं झाड आणि इथे मी माझी वटपौर्णिमा साजरी केली. झाड अगदी छोटं आहे, पण माझ्या घराच्या अगदी समोर ही बाग असल्यामुळे माझ्यासाठी सोयीस्कर होतं. इथे मी माझी वटपौर्णिमा साजरी केली. वडाची पूजा करून नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आणि माझ्या सर्व 7 फेऱ्या झाल्यानंतर काही सवासिनींना मी हळदी कुंकू देऊन माझं व्रत पूर्ण केलं.
ही माझी साडी बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही साडी अक्षरशः 10 वर्ष जुनी साडी आहे. माझ्या पहिल्या संक्रांतीची ही साडी आहे. मी ही साडी स्वामिनी पुणे येथून घेतली होती. प्युअर सिल्कची असल्यामुळे याची जी शाईन आहे अगदी तशीच्या तशी आहे. अशा प्रकारे नो मेकअप लुकमध्ये म्हणजेच नॅचरल मेकअप लुकमध्ये मी माझी वटपौर्णिमा साजरी केली. माझा लुक, माझी साडी जर तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.